लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, मोठी गुड न्यूज आहे. तर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का? बघा, राज्य सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नेहमीची चर्चेच्या केंद्रस्थानी असते. ही योजना बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. ही योजना बंद होणार आहे असा दावा विरोधक नेहमी करत असतात. तर बघा संपूर्ण माहिती काय तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो, अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ताईंनो, नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा पुढे बघा, एप्रिल महिन्याची आजची तुमची डेट आहे. ठीक आहे, तर आजची तुमची 17 डेट आहे. तर 6 गेली, 7 गेली, 8 गेली, 9 गेली, 10 गेली, 11 गेली, 12 गेली. तर या तारखेच्या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त पैसे जमा होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहीण बघा, राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. ही योजना लवकरच बंद होणार असा दावा विरोधक नेहमी करत आहेत. असे असताना देखील आता राज्यात महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी अशा विविध ज्या योजना आहेत त्या तर बघा त्यांचं म्हणणं आहे, आमचं म्हणणं आहे की महिलांनी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. महिलांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गतच लाभ मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभार्थ्याशी संबंध नाही. कोणत्या योजनेचा लाभ घ्यावा हे लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे. बघा, लाडक्या बहिणीवर सोपवले तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घ्यावा, काय घ्यावा. तर ही मोठी आताची सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी आनंदाची खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. अर्थसंकल्पात मी जरी लाडकी बहीण योजनेसाठी जेवढी आर्थिक तरतूद करायला हवी होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळी योजना बंद करण्यासंदर्भात काही घडेल तेव्हा याबाबत विचारा. आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत, असेही अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगितले आहे. बघा, ही योजना काही आम्ही बंद ठेवणार नाहीत, ही योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत. बघा, ही योजना आम्ही काही बंद ठेवणार नाहीत, ही योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत अशी महाराष्ट्रातील बहिणींना कडकडीची विनंती आहे, अजित पवार साहेब म्हणाले आहेत. पुढे बघा, योजनेचे 1500 रुपये न मिळवता 500 रुपये मिळणार आहेत. बघा, याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर आता नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेतील सामायिक पात्र असलेल्या 8 लाख महिलांना नाराजी व्यक्त केलेली आहे. तसंच विरोधकांनीही यावर टीका केली आहे. आता चर्चा सुरू असताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. बघा, सर्वांसाठी ही गुड न्यूज आहे, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे सर्व महिलांनी साईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. पुढे बघा, याबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबत स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्यांची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा ते योजनेच्या देदीप्यमान यशाने ते मनोबल खचले आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की ज्या पात्र महिला आहेत योजनेतील पात्र महिलांना 500 रुपयेच मिळणार. मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून थेट खुलासा. बघा, नमो शेतकरी या योजना आणि लाडकी बहीण योजनेतील सामायिक पात्र असलेल्या त्या 8 लाख महिलांना नाराजी व्यक्त केली. तसेच विरोधकांनीही यावर टीका केलेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्हाला बघा 500 रुपये हे मिळणार आहेत. किती? 500 रुपये तुम्हाला हे मिळणार आहेत, खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही गुड न्यूज. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींवर हे करू नका. लाडक्या बहिणींना बघा, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, ठीक आहे, किसान शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायला हवा. कारण 2-2, 3-3 योजनेचा लाभ घेत असेल तुम्हाला फक्त 500 रुपये आता मिळणार आहेत. 8 लाख महिला ज्या आहेत अपात्र झालेल्या तर त्यांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. हे लक्षात ठेवा तुम्ही. सर्वप्रथम लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मिळत असतात. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे की लाडक्या बहिणींना
2100 आणि 1500 असे तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत टप्प्याटप्प्यानुसार. तर बहुतेक बहिणींना हे पैसे अजून मिळालेले नाहीत. काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत, काही जिल्ह्यांमध्ये अजून सुरू झालेले नाहीत, लक्षात ठेवा. तर ही सर्वात मोठी बातमी असणार आहे, सर्वात मोठी आनंदाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोचवा. तर लाडक्या बहिणींसाठी जे बी काही नवीन अपडेट येत असते सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न मी सर्वप्रथम करत असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आपल्या चॅनलवर तुम्हाला डेली अपडेट आणि डेली न्यूज भेटत असतात. ठीक आहे. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. असंच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर बघा ताईंनो, ज्या ताईंना काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारा. बाकी ताईंना पैसे नाही आले म्हणून त्यांनी नाही पाठवा, ज्यांना आले त्यांनी हो म्हणून पाठवा. तर मला पण कळेल कोणाला आले आहेत, कोणाला आलेले नाहीत. ठीक आहे. तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.